भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा। आणि एक खास मान्यवर आता आपल्या सोबत आहेत। मी स्वागत करतो इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांचं खूप स्वागत टीव्हीमध्ये। सर, सगळ्यात पहिला प्रश्न आणि तो प्रश्न जो महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय, काय रिसर्च नेमका चाललाय या कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, लस बनवण्यासाठी आणि किती दिवस लागण्याची शक्यता, प्रत्येकाला हे जाणून घ्यायचंय सर। नाही, जो रिसर्च सगळ्यांच्या मनामध्ये ते प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी लगेच एक नवीन औषध निघेल का, नवीन वॅक्सिन निघेल का। वॅक्सिनवरती डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या बरोबर आपण काम करतोय की वॅक्सिन डेव्हलपमेंट प्रोग्रामही चांगल्या प्रकारे आपण राबवावा। परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे विषाणू उशिरा आला आणि उशिरा आल्यानंतर आपण त्याला आयसोलेट केल्यावरती जे आपण वेळ गेलाय टोटल, तर वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये आपण एक साधारण 1-1.5 महिना मागे आहोत। तरी पण त्याचाही प्रयत्न चालू आहे। रक्ताच्या प्रॉडक्ट्समधनं काही औषधं आपण वापरू शकू का, औषधी म्हणून रक्ताची प्रॉडक्ट्स, याच्यावरती सुद्धा रिसर्च चालू आहे। आपल्याला काही दुसऱ्या प्रकारची औषधं म्हणजे जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत, ज्याला आम्ही रिपर्पज मॉलिक्युल्स म्हणतो, ती रिपर्पज हा जो विषाणू आपण आयसोलेट केलाय त्याच्यावरती आपण चाचणी करून पाहतोय की यामधलं कुठलं औषध आपल्याला ट्रायल्स, क्लिनिकल ट्रायल्स मध्ये घेता येईल का, त्याचे सुद्धा रिसर्च चालू आहे। पण प्रत्येक गोष्टीला हा थोडासा वेळ द्यावा लागतो। रिसर्च ही प्रोसेस अशी म्हणजे आज मी सांगितलं की लगेच उद्या औषध मिळेल का अशी परिस्थिती नसते। एक औषध शोधायसाठी जवळजवळ आपल्याला साधारणपणे दीड आठवडा ते 2 आठवडे वेळ लागत असतो। कारण हा विषाणू यांनी पोरं पैदा केली पाहिजे स्वतःची, मगच आपल्याला कळू शकतं की हे औषध काही काम करतंय का। तर रिसर्च चालू आहे। आता त्याला यश केव्हा येणार हे आपण बघत राहणं जरुरीचं असतं। परंतु लोकांनी निराश होऊ नये की या वेळेला काही नाही सांगितलं म्हणजे काय झालं। कारण सगळ्यात मोठं जे अस्त्र आपण जे वापरलेलं आहे, लॉकडाऊनचं जे अस्त्र, लॉकडाऊन एक्सटेन्शन झालं, याचं जे अस्त्र वापरलंय ते ह्या इतर गोष्टींपेक्षाही तितकंच प्रभावी आहे। म्हणजे आपण हा विचार जर केला की यामुळे जो परिणाम होऊ शकतो याच्यामध्ये असा तर परिणाम नाही आहे की एखाद्या रुग्णाला हे औषध दिलं तर 50% वाचू शकतात। जे 100% वाचायसाठी म्हणून घरात राहा आणि सोशल डिस्टन्स ठेवा म्हणून जे सांगितलं जातंय त्याचं पालन करणं सध्याच्या घडीला योग्य असेल। रिसर्च आपल्या मार्गाने चालू आहे। कधी ना कधीतरी आपल्याला नक्कीच यश मिळणार ही खात्री आपण मनामध्ये बाळगली पाहिजे। नक्कीच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि सध्या सोशल डिस्टन्सिंग आणि जे सरकारकडनं नियम आहेत ते पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे। खूप मोठा मेसेज खरं तर सर तुम्ही दिलेला आहे। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की UN म्हटलेलं आहे की कोरोनाची लस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लाखो जीव असे टांगणीवरती राहणार आहेत। या सगळ्यामध्ये 5व्या क्रमांकाचा देश भारत, विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आलेलं आहे, म्हणजे नेमकं काय? नाही, दोन्ही गोष्टींचे तुमचे 2 प्रश्न वेगवेगळे आहेत। जे WHO म्हणतंय ते सत्य आहे, ह्याच्यामध्ये वाद नाही की हा विषाणू समजा आपण किती जरी करून या विषाणूला वाढू नाही दिलं, यावेळेला लॉकडाऊनचा जो काय परिणाम होता त्या परिणामामुळे आपल्याला हे दिसायला पाहिजे, यामध्ये शंका नाही की नव्याने लागण होणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल। या कर्वचा जे आपण फ्लॅटनिंग म्हणून सगळ्या लोकांना सांगतोय त्याचं फ्लॅटनिंग मधला पीक जो असतो तो पीक अगदी कमी असेल, हे तर नक्की होणार। परंतु आपण एकदम ह्यामधनं निराश होऊ नये, कारण हा पीक जर कमी जरी झाला नंतर मी एवढं जरी पाहिलं की सोशल डिस्टन्स मेंटेन करायचं आहे, काही सवयी ज्या आपल्याला बदलायला सांगितल्या आहेत त्या आपण त्याचं नीट पालन जर केलं तर इतकी लागण होण्याची भीती जेवढी आजच्या घडीला आपल्याला वाटते तेवढी त्यावेळेला दिसणार नाही।
आता राहिला दुसरा प्रश्न म्हणला तुम्ही आयसोलेट केलं म्हणजे काय झालं. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हा विषाणू जो आहे कोरोना व्हायरस या फॅमिलीचा विषाणू आहे. हे कोरोना व्हायरसेस असेच एखाद्या व्यक्तीच्या शरीरामधनं काढून बाहेर ठेवणं, त्याला जिवंत ठेवणं हे सोपं नसतं. परंतु ते आपण आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुण्याची आहे त्यामध्ये हे शास्त्रज्ञ सक्सेसफुल झाले. त्यांनी त्याला वेगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे. बाहेर जेव्हा काढून ठेवतो तर त्याचा अर्थ काय असतो, जसं आपण बॅक्टेरियल कल्चर करतो तसं हे कल्चर आहे. म्हणजे आपण स्पुटम कल्चर करतो, ब्लड कल्चर करतो. कल्चर करतो म्हणजे काय करतो, आपण त्याला जे काही जंतू असतील त्यांना जे खाय प्यायला लागतं ते जर त्याला दिलं तर ह्यांची संख्या वाढते आणि संख्या वाढल्यामुळं आपल्याला तो कोण आहे काय आहे हे आपल्याला बघता येतं किंवा त्याच्या विरुद्ध औषधं कोणती वापरता येतात याचे सुद्धा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतात. तसाच परिणाम आपल्याला ह्या आयसोलेशनमुळे दिसणार आहे. हा व्हायरस आयसोलेट केल्यामुळे आपल्याला दोन गोष्टींचा मुख्य फायदा होणार. पहिला फायदा जो आहे ते आपण जसं पहिल्यांदा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणलो की याच्या विरुद्ध औषधी कोणची चालू शकतील याची टेस्ट आपण करू शकू आणि मग त्याच्यावरती त्या औषधांचा वापर करून आपण क्लिनिकल ट्रायल करू शकू. तसाच दुसरा फायदा हा आहे की विषाणू जेव्हा आयसोलेट होतो तर तो आयसोलेट झाल्यावरती आपल्याला ह्याच्या विरुद्ध चांगल्या प्रकारची डायग्नोसिससाठीची जी टेस्ट असते ती आपण आपली तयार करण्यामध्ये यशस्वी होण्याला सोपी किंवा मदत मिळत असते. तोही प्रयत्न आपला इथं चालू आहे. तिसरी गोष्ट जी महत्वाची असते की आपल्याला वॅक्सिन रिसर्चसाठी फार मोठी संधी उपलब्ध होते जर विषाणू आपण बाहेर आयसोलेट केला तर. खूप महत्त्वाची माहिती तुम्ही सर देताय. एक दुसरा प्रश्न आहे जो खरंच सामान्यांच्या मनातला आहे, म्हणजे अनेक जणांनी आम्हाला मेसेज करून विचारलेले प्रश्न आहेत. तर प्रश्न असा आहे यामध्ये की वटवाघुळांमुळे कोरोनाचा फैलाव झाला आणि मग तो माणसामध्ये झाला चीनमध्ये असं सातत्यानं सांगितलं जातं. यावरती आपण बोलणार आहोतच. मात्र भारतात देखील अशी 2 जातीची वटवाघुळ आहेत ज्यांच्यामध्ये कोरोना सापडलेले असं सांगितलं जातंय. काय तथ्य याच्यामध्ये, खरंच असं आहे का आणि मग तसा काही फैलाव होऊ शकतो का? आता एक गोष्ट मात्र आपण पहिले समजून घेतली पाहिजे सगळ्यांनी. याबद्दल जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना, थोडंसं सायन्सचं एक लर्निंग फार जरुरीचं असतं. कुठलाही नवीन विषाणू येतो किंवा नवीन जंतू येतो तो काय एकदम आकाशातनं कुठून तरी तयार होऊन येतो असं नसतं. तो कुठून तरी एखाद्या प्राणी मात्रामधनं आपल्यामध्ये येणं हे अपेक्षित असतं. हा जो जंतू आहे कोरोना व्हायरसचा जंतू हा बॅटमध्ये सापडतो. हे बॅट्स जे आहेत ज्याला आपण वटवाघूळ म्हणतो हे वटवाघुळामध्ये होता असं चायनाच्या रिसर्चमध्ये दिसलं. जेव्हा वटवाघुळामध्ये आपल्याला माहिती कोरोना व्हायरस येऊ शकतो त्यांनी काय केलं, जे पेशंट होते त्यांचा विषाणू त्याचे जीन्स पाहिले आणि वटवाघुळाचे जीन्स वटवाघुळामध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसचे जीन्स पाहिले. त्याच्यामध्ये त्यांना खूप साम्य दिसलं. याचा अर्थ काय झाला, हा वटवाघुळामधनं आलेला विषाणू असावा. आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं जरुरीचं असतं की हे साम्य जरी असलं तर याचा अर्थ तो तिथून जरी तयार झालेला असला ही दररोज होणारी घटना नसते. कारण हे जे विषाणू असतात हे विषाणू प्रत्येक प्राणी मात्रासाठी स्पेसिफिक विषाणू असतात. म्हणजे जो वटवाघुळामध्ये जिवंत राहू शकतो तो फक्त वटवाघुळातच राहण्याची शक्यता जास्त असते. त्याला आपण माणसाच्या शरीरात घातलं तर तो जगण्याची शक्यता त्या मानाने कमी असते. कारण त्याच्यामध्ये त्या प्रकारचे म्युटेशन्स किंवा बदलाव असा झाला की ज्या योगे तो माणसातही जगून पोरं पैदा करू शकतो तरच तो माणसामध्ये राहू शकतो. हा बॅटमधला विषाणू माणसामध्ये आला. काही त्यांच्या चायनीज लोकांना वाटतं की हा डायरेक्ट आलेला नाहीये. पँगोलिन नावाचं एक जनावर असतं त्या जनावरामध्ये पहिले गेला आणि मगच तो माणसामध्ये आला. आता ह्या शास्त्रीय गोष्टी आहेत पण ह्याला असं आपण बघितलेलं नसतं, ठोस सबूत नसतो. हे थोडं एक प्रकारचं स्पेक्युलेशन असतं. आता आपल्या देशामध्ये आपण जेव्हा निपा आउटब्रेक झाला, निपामध्ये आपल्याला माहिती केरळात जेव्हा झाला तर तो अशाच प्रकारच्या वटवाघुळामधनं निपा आपल्यामध्ये माणसामध्ये येतो. तर निपाचं जेव्हा आम्ही पाहिलं तर आमच्या एक लक्षात आलं की भारताला पुढं जर आपल्याला कुठल्याही गोष्टीला तयार राहावं लागत असेल तर आपल्याला
अशा प्रकारच्या धोकादायक जे जनावरं असतात त्या जनावरांमध्ये कुठल्या प्रकारचे विषाणू येत आहेत ते आपल्याला बघत राहणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं राहणार आहे. म्हणून आम्ही तो सर्व्हेलन्स टाकला बॅट्सचा. तो जो बॅट्सचा सर्व्हेलन्स होता त्यामध्ये असं दिसून आलं की 2 प्रकारचे जे पोटजातीचे जे बॅट्स आहेत त्या बॅट्समध्ये हा कोरोना व्हायरसचा विषाणू दिसला. पण हा कोरोना व्हायरसचा विषाणू फक्त बॅटमध्ये जिवंत राहतो, बॅटमध्ये पोरं पैदा करू शकतो. तो जर माणसात आला तर तो माणसामध्ये पोरं पैदा करू शकणार नाही, न तिथं जगू शकेल. कारण हा बॅट स्पेसिफिक विषाणू आहे. म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये. नाही तर मला कालच कोणीतरी विचारलं की दिल्लीमध्ये कुठेतरी 3 बॅट कोणाच्या घरासमोर मरून पडलेले होते, तर या वटवाघुळांचं काय करायचं? कुठं तपासणीला पाठवू का? त्यात काही जंतू आहे का? मला काही लागण होण्याची शक्यता आहे? एवढं घाबरण्याची जरुरी नाही. पण आपल्याला एकच गोष्ट त्यामध्ये कळते की ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जनावरांच्या पोटजातीकडं आपण लक्ष ठेवावं लागतं. कारण नवीन जे काय आपल्याला धोकादायक विषाणू किंवा जंतू येणार ते तिकडूनही येण्याची शक्यता असते. जसं आपण आर्मीला आपल्याला सुरक्षित ठेवायसाठी म्हणून बॉर्डरवर जशी आपण त्यांना ठेवत असतो, पूर्ण बॉर्डरवर ठेवतो. प्रत्येक ठिकाणी काही म्हणजे आपल्याला धोका तेवढाच असतो असं नसतं, परंतु आपण ती संख्या कुठं जास्त कुठं कमी करतो. तसंच आपल्याला ह्याचा सर्व्हेलन्स चालू ठेवणं फार जरुरीचं आहे. आणि ह्या सर्व्हेलन्सच्या मार्फत जी माहिती मिळते त्याचा वापर करून आपण स्वतःला कसं डिफेंड करणार हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. ओव्हर. जी डॉक्टर, एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये की अमेरिकेसारखा बलाढ्य देश देखील आज ज्याला घुटनों पर आ गया असं म्हणतात, त्यांना देखील हे वॅक्सिन काही किंवा लस काही शोधता आलेली नाही. या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. कारण कालचे मी तुम्हाला आकडे सांगतो. काल अमेरिकेत 2479 रुग्णांचा मृत्यू झाला आणि फ्रान्सनं 1438 लोक गमावलेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, मृत्यूचं तांडव तिथे घडतंय. काय नेमकं कारण असावं यामागे आणि भारतानं काय शिकायला हवं? त्याने एक गोष्ट पहिले लक्षात ठेवली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो अमेरिकेला शोधण्यामध्ये सुद्धा लस शोधायला अपयश आलं, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की 31 डिसेंबरला आपल्याला हे कळालं की अशा प्रकारच्या विषाणूमुळे काहीतरी आजार चीनमध्ये दिसतोय. आज किती महिने झाले त्याला? साधारणपणे 3.5 महिने आपल्याला झाल्याचं आढळून येत आहे. 3.5 महिन्यामध्ये असला कुठलाही आजार नाही की ज्या आजारामध्ये आपण 3.5 महिन्यामध्ये त्याला ओळखायसाठीची टेस्ट पाहिली, त्या आजार कसा वाढतोय हे सुद्धा आपल्याला समजू लागलं. हा आजार कोणाला होऊ शकतो, हा आजार कोणत्या माध्यमातून पसरतो, हा किती दिवस सुप्त अवस्थेत राहतो, एखाद्याला आजार झाला तर त्याच्याबरोबर किती लोकांना लक्षण नसलेले व्यक्तींना मध्ये सुद्धा आजार दिसू शकतो. हे सगळं कळायला जर 3.5 महिने लागले असतील तर आपण ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रांनी कमी प्रगती केली असं समजून चालणार नाही. असं कुठलाही आजारामध्ये इतक्या लवकर एवढे माहिती नव्हती. आता प्रश्न उभा हा आहे की वॅक्सिनच्या रिसर्चला इव्हन अदरवाईज जेव्हा आपण कुठल्याही आजाराच्या विरुद्ध जेव्हा वॅक्सिन तयार करायला जातो तर साधारण 10 वर्ष लागायची पूर्वी. त्या 10 वर्षाचा पिरियड आता त्यांनी 1.5 ते 2 वर्ष इतका कमी करायचा जेव्हा प्रयत्न केलाय आणि आता शास्त्रज्ञ म्हणतायत की सप्टेंबरमध्ये आमची पहिली जी वॅक्सिन आम्ही अमेरिकेचे, कारण तुम्ही अमेरिकेचं विचारलं, अमेरिकन लोक सप्टेंबरमध्ये ती वॅक्सिन माणसात येऊ शकेल ट्रायलसाठी असा आत्मविश्वास दाखवत आहेत. पुढच्या वर्षी तर नक्की ही वॅक्सिन सुरू झालेली असेल असंही त्यांना वाटतं जर ती यशस्वी झाली तर. माझ्या मते त्यामध्ये कमी काही पडतायत असं मला बिलकुल वाटत नाही. काही ना काहीतरी निघणार, लवकर निघणार, ही सुद्धा आशा आपण बाळगायला काहीही न बाळगायला काही कारण आहे असं मला वाटत नाही. आता आपण पुढचं बघूया. अमेरिकेमध्ये एवढे लोक मरतायत, आपण त्याला फार घाबरायचंय का? फार घाबरायची जरुरी नाही. याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमध्ये तुम्ही स्वतः ऐकलं असेल की त्या लोकांनी वेळेवर स्टेप्स घेतल्या नाही. अमेरिकेमध्ये त्या लोकांनी अजूनही पूर्ण लॉकडाऊन केलेलं नाही. त्याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं आपल्या देशामध्ये लॉकडाऊन वेळेत सुरू झालं, जेव्हा संख्या खूप कमी असताना आपण लॉकडाऊन केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आपल्याकडं त्या मानाने पालन या लॉकडाऊनचं चांगल्या पद्धतीने केलं जातंय. दुसरी गोष्ट बघा, तिकडं मृत्यूचा जो दर आपल्याला जास्त वाटतो किंवा दररोज खूप मृत्युमुखी पडतायत असं जे वाटतंय, त्यामध्ये मुख्य कारण काय? मुख्य कारण हे आहे की त्यांच्याकडं वयस्क लोकांची संख्या जास्त आहे आपल्यापेक्षा. त्यांच्याकडे सर्वसाधारण व्यक्ती साधारण तो 82-83 वर्ष जगत असतो. आपल्याकडं आपण अजूनही लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे त्यांच्या जवळजवळ 10 वर्ष कमी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जितके वय जास्त झालेल्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना मृत्युमुखी पडण्याची शक्यता वाढते. कारण त्यांना डायबिटीज असेल, त्यांना ब्लड प्रेशरचा आजार असेल किंवा इतर कुठले जे आम्ही आजार सारखे म्हणतोय त्या आजारांमुळे ती मृत्युमुखी पडायची शक्यता सुद्धा वाढते. दुसरी गोष्ट एक आपण पाहिली पाहिजे, अमेरिकेमध्ये वय जास्त झालं की ह्या फॅमिलीज त्या छोट्या होत जातात, न्यूक्लिअर फॅमिली राहते. ओल्ड लोकांसाठी ओल्ड होम्स म्हणून प्रकार असतो. म्हणजे एखाद्या अशा घरांमध्ये ते राहतात जिथं एक 100-150 लोक वयस्क असलेली सगळी एकत्र राहतात. अशा ठिकाणी जर लागण झाली तर आपल्याला नक्की लक्षात येईल की जास्त लोक यामध्ये मृत्युमुखी पडण्याची शक्यता ही जास्त वाढत जाते, कारण ते सगळे एकत्र राहत असतात. तर म्हणजे त्यांची एपिडेमिओलॉजी वेगळी आहे, आपली एपिडेमिओलॉजी वेगळी आहे. आपण त्यांच्याकडे बघून घाबरू नये, आपण शिकत गेलं पाहिजे त्यांच्याकडनं मी काय नाही केलं पाहिजे. मी माझ्या घरामध्ये जो वयस्क लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष ठेवलं पाहिजे. त्या लोकांना लागण होऊ नये यासाठी त्यांच्यापासून जे सेफ डिस्टन्स ठेवायचा आहे तो मी सेफ डिस्टन्स पाळायला पाहिजे. मी तर दुसऱ्या शब्दात लोकांना म्हणतोय की आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की आपल्याला आयुष्य मिळालं हे आपल्या वयस्क आईबापांकडनं मिळालं किंवा आपल्या आजी आजोबांनी आपल्या आई वडिलांना पैदा केलंय. परंतु सत्य काय, आज ही वेळ आलेली आहे, आयुष्यात तुम्हाला परत ही संधी कधी मिळणार नाही की तुम्ही तुमच्या आई वडिलांपासनं तुमच्या घरामध्ये असलेल्या ह्या वेगवेगळ्या आजारांचे जे रुग्ण असतील, जे तुमचे नातेवाईक आहेत, जे तुमचे आजी आजोबा असतील, यांना तुम्ही त्यांच्या जवळ न गेल्यामुळे तुम्ही आयुष्य देणार आहे. ही संधी तुम्हाला कधी मिळणार नाहीये. ह्याचं पालन आपण करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. मृत्युमुखी पडण्याची संख्या आपल्याकडे खूप कमी करू शकतो आपण जर ह्या लोकांना आपण प्रोटेक्ट केलं, यांच्या संपर्कात फार आलो नाही तर. हे करत असताना आपल्याला लॉकडाऊनमध्ये आपण इन्फेक्शन घेऊन येऊ नये, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागू नये, घरामधल्या वयस्क लोकांना लागू नये. ज्या व्यक्तींवर आपण जन्मभर प्रेम केलंय त्या व्यक्तींना मी तो लॉकडाऊन तोडून मी जर बाहेर गेलो तर मी जी घरामध्ये जे इन्फेक्शन आणणार त्यामुळे जोखीम मी वाढवणार. हे जर टाळायचं जर आपण खरोखर विचार केला, आपल्या आजूबाजूला जे कोणी मित्र असतील जे आपल्याला माहिती आहेत की मित्र ते पाळत नाही आहेत, त्यांच्याशी बोलून आपण एवढं सत्कार्य करावं की कमीत कमी त्याला सांगून की हे असं करू नको. हे जर त्यांनी केलं नाही, काही मिळेल का न मिळेल, कमीत कमी त्याचं पुण्य आपल्या पदरी पडेल की त्या माणसाचा जीव वाचवला, त्याच्या घरातल्या लोकांचा जीव वाचवला. ही साध्या गोष्टी चांगल्या ज्या समाजासाठी आहेत त्या करायची संधी आलेली आहे. अनेक लोक त्यांना ह्याबद्दलचं ज्ञान नसेल. आपण असेच फालतू फोनवरती जे बोलतो, आपल्या मित्र लोकांमध्ये जर आपण हे सांगितलं की नाही सेफ डिस्टन्स ठेवला पाहिजे, हा लॉकडाऊन पाळला पाहिजे, हे सगळं पुण्य आपल्याला मिळू शकणार आहे. आपण जे पूर्वी जे गप्पा मारायचो की हा पिक्चर चांगला आहे, तो पिक्चर चांगला आहे, ते नाटक पाहिलं का, ह्याच्यापेक्षा आज संधी मिळतीये सगळ्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी, सगळ्यांना आयुष्यामध्ये या आजाराची लागण न होऊ देण्यासाठी प्रयत्न करायची संधी. तुम्ही डॉक्टर असाल, नर्स असाल किंवा नसाल, त्यांनी काही फरक पडत नाही. प्रत्येक माणसाला दुसऱ्याचा जीव वाचवायची संधी मिळालेली आहे. या संधीचा आपण वापर केला पाहिजे आणि समाजाला सुरक्षित केलं पाहिजे. ओव्हर. खूप खूप महत्त्वाचा संदेश तुम्ही डॉक्टर दिलेला आहे. या संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या विज्ञानाच्या विविध शाखा आहेत त्या सगळीकडे हा रिसर्च डॉक्टर सुरू असेल आत्ता, त्याविषयी काही सांगू शकाल का? म्हणजे कदाचित आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, अनेक शाखा आहेत अशा, ते प्रत्येक ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर्स देखील यासाठी लस शोधून काढावी यासाठी कार्यरत असतील दिवस रात्र.
प्रश्नच नाही. फक्त लस म्हणून नाही, प्रत्येकाची ताकद लस करण्याची रिसर्च करायची असते असं नाही. प्रत्येक व्यक्ती एखाद्या गोष्टीचा एक्सपर्ट असतो. तो प्रत्येक माणूस यामध्ये आपण काय करू शकतो, आपण काहीतरी नवीन करू ह्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या उलट तुम्हाला मी आता हे सत्य लायटर मूडमध्ये तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जेवढे ईमेल येतात त्याच्यामध्ये 70% ईमेल ते काय फक्त डॉक्टर्सकडनं आलेले असतात असं नाही. कोणीतरी हा विचार करतं की मला असं वाटतं की हे घरगुती औषध जर वापरलं तर त्यांनी नक्की इलाज होऊ शकेल याचा, असं सांगणारे लोक झालेले आहेत. कारण या भीतीपोटी प्रत्येक जण घाबरून हा विचार करते की ह्याच्या विरुद्ध आपण कसं लढायचं. ह्याच्यामध्ये गैर काही नाहीये. पण जर असे कॉमन मॅन सुद्धा जर सायंटिस्ट झाल्यासारखा बोलतो तर जो सायंटिस्ट असेल किंवा जो माणूस यावरती विचार करू शकतो, जो डॉक्टर आहे त्याला शिकवलेलं आहे, नर्स आहे तिला शिकवलेलं आहे, ते लोक तर नक्कीच विचार करणार की मी काय करावं ते. म्हणून सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक सत्य मानलं पाहिजे की लोक आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जे आहेत प्रत्येक जण काम करतंय. मला त्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या हातात जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी सेफ डिस्टन्स ठेवणार, लॉकडाऊन तोडणार नाही, या ब्रह्मास्त्राचा मी वापर करणार. हे जर केलं तर मी सगळ्यांना वाचवू शकतो. आणि हे करायला मला पैसे लागत नाहीत, हे करायला मला काही त्रास होणार नाहीये, कुठं चालत जावं लागणार नाहीये, उलट मी घरी बसून सगळं करणार आहे. यापेक्षा आणखी सोपं जर कार्य काही नसेल तर थोडे दिवस आपण घराच्या बाहेर नाही पडलो, थोडे दिवस लोकांना नाही भेटलो, फोनवर जर बोललो किंवा ते व्हॉट्सॲपनी फोन केला आणि त्यांचे चेहरे पाहिले, ह्याच्यामध्ये काही नुकसान आहे असं मला वाटत नाही. आपण थोडासा त्याग करावा. या त्यागाने जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना गुण्या गोविंदानी हे गेले ते 3-4 महिने जे झालेले आहेत ते विसरायला जर संधी मिळत असेल आणि पूर्वी जसे आपण जगत होतो तसेच जगण्याचा चान्स मिळत असेल तर तो साध्य करायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. नक्की डॉक्टर, या संदर्भातला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जनतेच्या मनातला आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की हे संपणार कधी, कारण नेव्हर एंडिंग दिसते सध्या परिस्थिती. मात्र आपण सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहायचं आहे, कारण लवकरच आपण कोरोनावरती मात करूच. मात्र तुम्ही जे म्हणालात ब्रह्मास्त्र, ते म्हणजे स्वतःला घरातच ठेवणं हाच बेस्ट उपाय त्याच्यावरचा. आणि तो प्रत्येकाने सुज्ञ आहेत लोक. मात्र 5-10% लोक इथं तिथं आपण बघितलं मॉर्निंग वॉकची हाऊस असते, बाहेर निघतात, बाजार करायला बाहेर निघतात. काय सांगाल अशा सगळ्या लोकांना? कारण ते जितके बाहेर पडतील, जितकं सोशल डिस्टन्सिंग कमी पाळलं जाईल तेवढा लॉकडाऊनचा पिरियड पुढे देखील वाढत जाईल. हे सगळ्यांना समीकरण आता कळलेलं आहे, मात्र वळत नाही अनेक जणांना. काय सांगाल डॉक्टर त्यांना? नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण प्रत्येक व्यक्तीला आपल्याला काय असतं की आपण जे करतोय ते बरोबर करतोय असं वाटतं. पण मी त्या दुसऱ्या व्यक्तीला मी सांगायचा प्रयत्न केला का की का रे बाबा तू घरामध्ये राहणं फार जरुरीचं आहे. माझा मित्रच असतो दुसरा कोणीतरी की जो सगळं लॉकडाऊन तोडेल, काहीतरी करायला जाईल. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सेफर ऑप्शन असतं. हे आपण सांगितलंय का? त्यांनी का करू नये हे सांगितलं का? हा प्रश्न आपण आपल्यालाही विचारावा. आपण सांगितल्यानंतर एखाद्या व्यक्तीने हे सगळी जर चूक केली तर गोष्ट वेगळी असते. आपण काय म्हणतो की आपण टीव्हीवर प्रोग्राम दाखवतोय, पण प्रत्येक व्यक्ती तो टीव्ही बघतच असेल, त्याला ते सगळं कळालं असेल असं जर आपण समजलो तर ते योग्य होणार नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, आपल्या बरोबर जे लोक आहेत त्या समाजाची सुरक्षा हे आपलं कर्तव्य आहे, आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. हा विचार मनात आला पाहिजे. त्यांना मी नुसतं दोष दाखवून फायदा काय होणार आहे? तर त्या माणसाने तसंच त्याला वागू जर दिलं तर तो माणूस कधी ना कधीतरी कोणाकडनं तरी त्या संसर्ग घेऊन येणार आणि सगळ्याचा सगळा आजूबाजूचा जो समाज आहे तो असुरक्षित करण्याची शक्यता वाढणार. हे आपल्याला टाळायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला ह्याचं गांभीर्य कळालं पाहिजे, महत्व समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं हे तुझ्या हातात आहे. स्वतःहून का आपण मृत्यूला आमंत्रण द्यायचंय? स्वतःहून आपण याचा दोषी का व्हायचं की माझ्या घरातल्या लोकांनाही लागण होईल? हे मी करण्याचं टाळलं तर कदाचित सोपं जाईल. एक आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आज एक वेळ आलेली आहे. या वेळेला आपल्याला देव एक शिकवू इच्छितोय की प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाने सांभाळणं फार जरुरीचं असतं. आणि
सांभाळून समाज बदलेल असं नाही किंवा तो सुरक्षित होईल असं नाही. आपल्या आजूबाजूचे लोक जोपर्यंत सुरक्षित होणार नाही, ज्या व्यक्तीशी आपला संपर्क येतोय ती व्यक्ती जोपर्यंत सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत आपण कधीही सुरक्षित राहणार नाही. आपल्याला दरवेळेला हा आजार काय, त्याच्यानंतर दुसरा कुठला नवीन आजार येणार असेल त्या आजाराला आपण नेहमीच बळी पडण्याची शक्यता ही तशीच ठेवणार. म्हणून प्रत्येकाने या हेल्थच्या कामामध्ये, या आपल्या आरोग्याच्या कामामध्ये सगळ्यांनी प्रयत्न करून आपण ह्या कोरोनाला दूर ढकलायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या बरोबरच्या सर्व लोकांना समजावून टाकायचा प्रयत्न करायचा आहे. आपण त्यांच्यावर फक्त ओरडून चालत नाही. आपण त्यांना असं जर म्हणलं हे मूर्ख लोक आहेत, हा प्रश्न सुटणार नाहीये. हा प्रश्न तसाच राहील. परंतु मला त्यांना जोपर्यंत समजावून सांगायची संधी जी मिळते ती मी नाही केली तर हे होणार नाही. आता मुंबईला ते म्हणतात तर मायग्रंट वर्कर्सनी गडबड केली, पण ह्यांचंही खरं एका दृष्टीने म्हणजे जेवण खाण्याचे जर त्यांना जर हाल झाले असतील तर ते सोडवायसाठी आपण स्वतः प्रयत्न का नाही केला हा आपण विचारलं पाहिजे. शासनाने तर त्याच्या साईडने जेवढं करता येतं तेवढं केलं, परंतु आपण 2-4 लोकांची विचारपूस केली, आपल्याकडनं जे काय त्यांची मदत करता येऊ शकते ते जर केलं तर कदाचित हे सगळे प्रश्न उभे राहणार नाही. शेवटी आपण सगळे एकमेकाच्या बरोबरचे. आपल्यासारखाच तोही माणूस असतो. आपल्याला जसं जगायला पाहिजे असतं तसं त्यालाही जगायची इच्छा असते. त्याला वाटत असते की आपण आपल्या घरामध्ये जावं, आपल्या बायको मुलाकडे बघावं. या लोकांना आपण सांभाळायचं सुद्धा काम फक्त शासनावर न सोडता आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना फोनवर बोलून त्यांना थोडासा आधार दिला का ते एकटे पडतायत अशी जी भावना त्यांना असते ती काढायचा प्रयत्न केला. मला एक वाटतं की खूप गरजेचं होतं की देवाला हेच शिकवायचं की सांघिकता ही खूप महत्वाची. आपण सगळेजण एकत्र आहोत आणि एकत्र लढणार आहोत हे सांगणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर रमण, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल आणि अतिशय उपयुक्त अशी सगळी माहिती दिलेली आहे. मात्र त्यात ब्रह्मास्त्र जे म्हणालात ते सगळ्यात महत्वाचं आहे. भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा.